राज्यभरात श्रावण महिन्याचा उत्साह दिसून येतोय। यंदा श्रावण महिन्याची सुरुवात 5 ऑगस्ट पासून झाली। या महिन्यात भगवान शिवाची आराधना केली जाते। श्रावणसरी अंगावर बरसू लागल्या की बालकवी त्र्यंबक ठोंबरे यांची श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरून येऊन पडे, या कवितेची आठवण येते। श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो। पवित्र मासात श्रावणी सोमवार, नागपंचमी, मंगळागौर पूजन, गोकुळाष्टमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, शुक्रवारचे व्रत अशी अनेक व्रते केली जातात। या महिन्यातील प्रत्येक सोमवारी श्रावणी सोमवार हे व्रत केले जाते। शिवाची पूजा कशी करावी हे जाणून घेऊया। आपल्या घरातील शिवलिंगाची पूजा करावी। शिवलिंग उपलब्ध नसेल तर शिवाच्या चित्राची पूजा करावी। शिवाच्या चित्र सुद्धा उपलब्ध नसेल तर पाटावर शिवलिंगाचे किंवा शिवाचे चित्र काढून त्याची पूजा करावी। ओम नमः शिवाय हा नाममंत्र लिहूनही त्याची आपण पूजा करू शकतो। शिवाची षोडशोपचार पूजा किंवा पंचोपचार पूजा करू शकतो। पूजा करताना शिवाला पांढरे फूल वाहू शकतो। त्रिदल बेल वाहावा। शिवाला अर्धप्रदक्षिणा घालावी। त्या दिवशी शिवाचा ओम नमः शिवाय असा नामजप अधिकाधिक करावा। 2 सप्टेंबर रोजी श्रावण समाप्त होणार आहे। यावर्षीच्या श्रावण महिन्याचं 5 श्रावण सोमवार आले आहेत। शिवामुठ करण्याची पद्धत। विवाहानंतर पहिली 5 वर्षे श्रावण सोमवारी शिवामुठ व्रत केलं जातं। श्रावण मासात येणाऱ्या 4 सोमवारी 4 प्रकारचे धान्य शिवाला अर्पण केलं जातं। विवाहानंतरची पहिली 5 वर्षे क्रमवार हे व्रत केलं जातं। श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी एकभुक्त राहून शिवलिंगाची पूजा करावी आणि क्रमानं तांदूळ, तीळ, मूग, जवस आणि सातू 5वा सोमवार आल्यास त्या दिवशी या धान्याच्या 5 मुठी देवावर वाहाव्यात। या पद्धतीनं करावी महादेवाची पूजा। सोमवारी सकाळी स्नान करून उपवास करून महादेवाची पूजा करावी। सकाळच्या शुभ मुहूर्तावर शिव मंदिरात जावं किंवा घरातील शिवलिंगाची पूजा करावी। महादेवाला गंगाजल किंवा दुधानं अभिषेक करावा। यानंतर महादेवाला चंदन, बेलपत्र, अक्षता, पांढरी फुलं, मध, फळ, साखर, अगरबत्ती अर्पण करावी आणि सोमवारची कथा वाचावी। शिवलिंगासमोर तुपाचा दिवा लावून आरती करावी। भारतीय संस्कृतीची शिकवण। आधुनिक विचारसरणीच्या व्यक्तींना शिवामुठी व्रतामुळे अन्नधान्य नासाडीची चिंता सतावण्याची शक्यता आहे। मात्र पूर्वी महिलांनी अर्पण केलेलं धान्य मंदिराच्या पुजाऱ्याला दिलं जायचं। त्यामुळे देण्याचा आनंद अशा व्रतातून अनुभवता येतो। ज्ञान असो वा अन्न हे दिल्यानं ते वाढतं, ही आपल्या भारतीय संस्कृतीची शिकवण आहे। अगदी मुठभर असले तरी गृहिणींना आपण ते देऊ शकलो याचं समाधान वाटतं। ज्यांना मंदिरात जाता येत नाही त्यांनी मुठभर धान्य बाजूला ठेवून महादेवाचं स्मरण करावं। त्यात भर घालून गरजूंना ते अर्पण करावं। अशा प्रकारे हा श्रावण मास सोमावती अमावस्याने संपन्न होत आहे। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। पौरोहित्य धार्मिक कार्य, रुद्र, लघुरुद्र, अभिषेक, गणेश पूजन, सत्यनारायणाची महापूजा, यज्ञ, हवन, शांती, वास्तुशांती, ग्रह शांती, नक्षत्र शांती, वास्तुदोष पूजा, लग्न विधी, प्राणप्रतिष्ठा सर्व धार्मिक विधी करण्यासाठी संपर्क साधा। जयखम स्वामी, जंगम गुरुजी। फोन नंबर 9227512815 9423382470। आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल। सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल। नेहमी पाहत रहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।